तुम्ही एखाद्या भिकाऱ्याला 10 रुपये देता आणि तो जाऊन एक पार्लेजीचा पुडा विकत घेतो, तो जीएसटी भरत असतो. खूप उच्च उत्पन्न गटातले आहेत, माझ्याकडे नेहमी त्यांची कुरकुर असते की अरे आम्हाला खूप पगार मिळतो पण त्यातला टॅक्समध्ये जातो. तर त्याला आत्ताच्या स्टेजला तरी इलाज नाही. पण त्यांचं जे फ्रस्ट्रेशन आहे ते जस्टिफाईड आहे यू थिंक? माणूस कितीही राष्ट्रभक्त असला तरी कर द्यायची वेळ आली की तो कॅनडाचा सिटीजन होतो. टॅक्स पेयर्सची एक कंप्लेंट ही पण असते की आम्ही पैसे देतोय आणि सरकार ते पैसे घेऊन फुकट योजनांमध्ये घालवत आहे. सरकारने कल्याणकारी योजनांवर कायमच खर्च करणं अपेक्षित असतं. आता त्याचे लाभार्थी बदलले. पहिली तर आपण सरकार कुठे खर्च करतोय पाहिलंय. उदाहरणार्थ सरकारचा एक मोठा हिस्सा हा कर्जाच्या परतफेड आणि व्याजाचा. तर त्याच्यातली मोठ्या प्रमाणावरची कर्ज ही असलेले रस्ते दुपदरी करा, चौपदरी करा, मग एक्सप्रेसवे बनवा, मग तो आणखीन जोरात धावणारा बनवा. जे टॅक्स ऑफिसर्स आहेत ते लोकांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना ॲक्सेस करू शकतात. म्हणजे आता माझ्या मेलवर पण त्यांचं लक्ष असणार आहे का? जर त्यांना असं वाटलं की तुम्ही कर चुकवेगिरी करत आहात तर ते तुमच्या VDS म्हणजे व्हर्च्युअल डिजिटल स्पेस मध्ये घुसू शकतात. खूप असे इंस्टाग्रामवर मी वगैरे व्हिडिओज बघितले आहेत. वडापाव विकणारे असतील किंवा वेगवेगळे धंदे करणारे असतील, ते इतके पैसे कमवत आहेत पण त्यांना काहीच टॅक्स भरावा लागत नाहीये. त्याचा ऍक्च्युअल ट्रूथ काय आहे? मला तर असं वाटतं की पाणीपुरीवाले आणि वडापाववाले खूप कमावत आहेत, टॅक्स भरत नाही. तुम्हाला कोणी अडवलंय विकण्यापासून? टॅक्स कर शब्द ऐकला की कपाळावरच्या आट्या एकदम खोल होतात. यावर सगळ्यांचे ओपिनियन्स आहेत आणि त्याच्यावर चर्चा सुद्धा होतात. प्रश्न आहेत, एकमेकांकडे बोटं दाखवली जातात. मी भरपूर कर भरतो पण मला काही मिळत नाही, ते कर भरत नाहीत पण त्यांना भरपूर काही मिळतंय. या बाबतीत खूप माहिती आहे पण इन्फॉर्मेशन येते तिथे मिसइन्फॉर्मेशन सुद्धा येते. मग या सगळ्या गोंधळातून मार्ग कसा शोधायचा? ही टॅक्सची कॉम्प्लिकेटेड संकल्पना सोपी कशी करायची? आणि म्हणूनच या टॅक्स सारख्या कॉम्प्लिकेटेड विषयाला सोपं करायला आज आपण संवाद साधणार आहोत CA अजित जोशी यांच्यासोबत. तुमचं खूप खूप स्वागत. त्यांची छोटीशी ओळख करून देते. ते पेशाने ऑफकोर्स चार्टर्ड अकाउंटंट आहेत. आर्थिक साक्षरता म्हणजेच फायनान्शियल लिटरसी, लोकांना आपल्या फायनान्सेस बद्दल सांगणं, आपली आर्थिक व्यवस्था आणि इतर सामाजिक विषय या बाबतीत त्यांचा खूप गाढा अभ्यास आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते एक असोसिएट प्रोफेसर आहेत. त्यामुळे हे कॉम्प्लिकेटेड विषय सोपे कसे करायचे याची कला त्यांना खूप छान प्रकारे येते. त्यामुळे आजच्या या विषयासाठी एकदम परफेक्ट गेस्ट तुम्ही आहात. थँक्यू. सो तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. पहिला प्रश्न विचारायच्या आधी मला एक RBIच्या सर्वेबद्दल विषय काढायचा होता की त्यांचे सर्वे येतात आपल्या फायनान्शियल लिटरसीवर की किती आपली भारतातली लोक आर्थिक मुद्द्यांबाबत साक्षर आहेत. पण ओव्हरवेल्मिंगली चित्र असं दिसतं की आपण आर्थिकरित्या निरक्षर आहोत, अडाणी आहोत, पुअर फायनान्शियल लिटरसी आहे असे सारखं वाचायला मिळतं. त्यामुळे मला सुरुवात अशीच करावीशी वाटेल की एका सामान्यातल्या सामान्य माणसाला जर तुम्हाला ही कर व्यवस्था, टॅक्स सिस्टम एक्सप्लेन करायची असेल तर तुम्ही कशी कराल? तू म्हणालीस ते बरोबर आहे की आपल्याकडे ही थोडीशी एक गमतीचीच गोष्ट आहे की आपला देश किंवा आपली संस्कृती ही अतिशय दुर्मिळ अशा जगातल्या संस्कृतींपैकी आहे की जिथे आपण अगदी अधिकृतरित्या पैशाची पूजा करतो. आपण लक्ष्मीला खूप महत्व देतो. आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अगदी नोटा वगैरे ठेवून त्याची पूजा करतो, पण आपण त्याच्याबद्दल समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही. आता सध्या तू करांच्या बद्दल हा प्रश्न विचारलास तर मुळात हे समजून घ्यायला पाहिजे की कर हे 2 प्रकारचे असतात. एक ज्याला आपण थेट किंवा प्रत्यक्ष कर म्हणतो, दुसरा अप्रत्यक्ष कर. यातला फरक काय असतो तर जेव्हा वस्तू आणि सेवा, गुड्स आणि सर्व्हिस याच्याबद्दल एखादा व्यवहार होतो आणि त्यात जर काही कर असेल तर त्याला अप्रत्यक्ष कर म्हणतो, इनडायरेक्ट टॅक्स. मग याच्यात उदाहरण द्यायचं सर्वांना आपल्याला माहित असलेलं GST किंवा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा एक अप्रत्यक्ष कर आहे. पण तो एवढाच नाही. आपण जर वस्तू परदेशातून आयात करत असतो तर कस्टम्स आहे. एवढंच काय, आपण ज्या वेळेला खरेदी विक्री करतो मालमत्तेची, स्थावर मालमत्तेची म्हणजेच रिअल इस्टेट, त्यावेळेला आपण जे राज्य सरकारला स्टॅम्प ड्युटी देतो तोही एक प्रकारचा कर आहे. किंवा स्टॅम्प ड्युटी हा खरं सांगायचं तर जगातला सर्वात ओल्डेस्ट कर आहे आणि तोही इनडायरेक्ट या प्रकारातला आहे, कारण ज्यावेळेला तो व्यवहार होत असतो तेव्हा आपण तो देत असतो. दुसरी कराची बाजू आहे त्याला म्हणतात थेट किंवा प्रत्यक्ष किंवा डिरेक्ट टॅक्स. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा आता जर थोडंसं करांच्या तांत्रिक भाषेत बोलायचं तर ज्याला पर्सन म्हणतात, म्हणजे पर्सन त्याच्यात व्यक्ती येते, कंपनी येते, भागीदारी येते, ट्रस्ट येतं, इव्हन सरकार येतं, इव्हन देवळं येतात, सगळेच जण येतात. तर तो जो पर्सन
शी निगडीत जेव्हा एखादा पर्सन ठराविक उत्पन्न कमावतो आणि त्याच्यावर कर लावायची वेळ येते तेव्हा त्याला डायरेक्ट टॅक्स म्हणतात. सो वेल्थ टॅक्स, इन्कम टॅक्स, इनहेरिटन्स टॅक्स ही सगळी उदाहरणं आहेत डायरेक्ट टॅक्सची, ज्यापैकी आपल्याकडे फक्त इन्कम टॅक्स आणि कस्टम्स, स्टॅम्प ड्युटी, इनडायरेक्ट जीएसटी ही सगळी उदाहरणं आहेत इनडायरेक्ट टॅक्सची. मला बरेचदा लोक विचारतात आम्ही गाडी घेतली आम्हाला किती टॅक्स बसेल, तर तुम्ही गाडी घेतली आहे तुम्ही कमावलेलं नाही, तुम्ही कमावलेल्या उत्पन्नातनं काही मालमत्ता घेतली गाडी, सो त्याच्यावर टॅक्स नाहीये. उत्पन्नावर जो टॅक्स आहे त्याला इन्कम टॅक्स म्हणतात. त्याच्यानंतर प्रश्न असा येतो की तुम्ही कोण आहात. तुम्ही जर व्यक्ती असाल तर तुमच्यासाठी काही ठराविक मर्यादेपर्यंतचं उत्पन्न हे व्यक्ती आणि हिंदू अनडिवायडेड फॅमिली या दोनच रचनांसाठी किंवा या दोनच पर्सनच्या प्रकारांसाठी ठराविक रकमेपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त आहे, ज्याला बेसिक एक्झम्पशन लिमिट म्हणतात, जी फक्त व्यक्ती आणि HUF या दोनालाच. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही कोणी असाल म्हणजे तुम्ही जर कंपनी आहात, भागीदारी आहात, ट्रस्ट आहात, AOP BOI म्हणून काही प्रकार असतात हे आहात, असोसिएशन ऑफ पर्सन बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल, तर या सगळ्या बाकीच्या परिस्थितींमध्ये तुम्ही 100 रुपये जरी मिळवले तरी त्याच्यात जे काही तुमचा दर लागू होतो त्या दरानुसार तुम्हाला कर भरावा लागतो. व्हॉट इज हिंदू अनडिवायडेड फॅमिली? सो हिंदू अनडिवायडेड फॅमिलीचा अर्थ असा होतो की जर तुम्ही हिंदू असाल आणि ह्या कारणासाठी हिंदू ही व्याख्या नवबौद्ध, बौद्ध, जैन आणि शीख यांना सुद्धा समाविष्ट करते. ओके. तर तुम्ही यापैकी कुठल्याही धर्माचे असाल तर तुम्ही तुमच्या एकतर तुमची पत्नी किंवा पती आणि तुमचं मुलगा किंवा मुलगी ह्यांना बरोबर घेऊन एक वेगळी रचना निर्माण करू शकता ज्याला HUF म्हणतात, किंवा 2 भाऊ 2 बहिणी, 1 भाऊ बहीण हेही अशा प्रकारे HUF ची निर्मिती करू शकतात. एक लक्षात घेण्याचा मुद्दा असा आहे की हा कायदा खूप पुरुषप्रधान होता. 2005ला जी अमेंडमेंट झाली त्यानंतर 2 स्त्रिया सुद्धा HUF करू शकतात. सो 2 बहिणी करू शकतात, आई आणि मुलगी करू शकते, नवरा बायको तर करूच शकतात, नवरा बायको आणि मुलं करू शकतात. सो ह्या सगळ्या कॉम्बिनेशन मध्ये HUF ची निर्मिती होऊ शकते. खास करून जे उद्योगधंद्यात असलेली कुटुंब आहेत ती बहुतेक वेळेला काय करतात की HUF च्या नावाने पण एक वेगळा उद्योग काढतात. समजा मी कपडे विकतो, बरोबर, माझी 3 दुकान आहेत, एक दुकान माझ्या नावावर असतं, एक माझ्या बायकोच्या नावावर असतं, एक HUF च्या नावावर असतं. आता त्याच्यातला मुद्दा काय होतो की एका झटक्यात मला 7 लाखाच्या पर्यंतचं उत्पन्न माफ होतं. समजा माझ्या कपड्यांच्या दुकानातनं मला होणारं उत्पन्न 50 लाख आहे, पण जेव्हा मी ते 3 ठिकाणी वाटतो त्यावेळेला 3ही ठिकाणी बेसिक लिमिट ही 7-7 लाख होते. सो इफेक्टिव्हली माझं 21 लाखाचं उत्पन्न करमुक्त होतं आणि मला 29 लाखावरच कर भरावा लागतो. दिस इज अ लीगल वे टू. दिस इज ऍब्सोल्युटली लीगल. ओके. डिस्कशन्स मध्ये मी ऑनलाईन खूप बघितलंय की फक्त 2% पॉप्युलेशन आपली कर भरते. दे आर द टॅक्स पेयर्स आणि ते भार उचलतायत सगळ्यांचा. या स्टेटमेंटमध्ये किती ट्रूथ आहे? जस्ट कम्पॅरिझन सांगतात जेव्हा लोक, US मध्ये अराउंड 40% ऑफ पॉप्युलेशन इज टॅक्स पेयर, चायनामध्ये पण साधारण 30-40% आसपास आहे. सो इंडियामध्ये कम्पॅरिझनने यू हॅव ओनली 2% पीपल पेईंग टॅक्सेस. व्हॉट इज द ट्रूथ? सरकारला जर एकूण 100 रुपयाचं उत्पन्न असेल तर साधारण एक, आता मी हे मोठे मोठे आकडे सांगतोय, अगदी एक्झॅक्ट नाही, पण तुम्ही हे सगळे आकडे बघू शकता. indiabudget.nic.in वरती तुम्हाला ते बघायला मिळतील. त्यातलं साधारण 87-88% रुपयाचं उत्पन्न हे करांमधून येतं. त्याच्यापैकी जवळपास अर्धे म्हणजे 45% इनडायरेक्ट टॅक्स असतो. बरोबर, तो वस्तू आणि सेवांवर असतो, तो व्यक्तीवर नाही. व्यक्तीच भरत असते, पण कुठली व्यक्ती भरते याच्याशी संबंध नाही. उदाहरणच द्यायचं तर ज्या वेळेला तुम्ही एखाद्या भिकाऱ्याला 10 रुपये देता आणि तो जाऊन एक पार्लेजीचा पुडा विकत घेतो, तो GST भरत असतो. त्यामुळे तोही कर भरणारा आहे 45%, 87 रुपयातले 45%. ठीक आहे. आता उरले जे 50-55% म्हणजे आपण असं आपल्या हिशोबासाठी म्हणू की 87 रुपयातले समजा एक उरले मोठा 45 रुपये झाले. या 45 रुपयातला एक मोठा हिस्सा कॉर्पोरेट टॅक्स म्हणून येत असतो. आता खरं तर कॉर्पोरेट टॅक्स असं काही नाहीये इन्कम टॅक्समध्ये तांत्रिक दृष्ट्या, पण आपण असं म्हणू की कंपनी आणि ह्या ज्या वेगवेगळे उद्योग समूह आहेत हे भरत असलेला जो कर आहे तो ह्या 45 रुपयातला जवळजवळ अर्धा किंवा अर्ध्याहून जास्त आहे. किंवा तो अर्ध्याहून तो जवळजवळ 60% आसपास होता 10-12 वर्षापूर्वीपर्यंत, पण आता गेल्या 4-5 वर्षात त्यांना खूप साऱ्या कर सवलती दिल्यामुळे तो आता कमी झालाय.
तो 45-48% रेंजमध्ये. ओके. बरोबर. म्हणजे आपण आता पुन्हा पूर्ण गणित लक्षात घेऊ सोपं व्हायला की 100 रुपये सरकारचं उत्पन्न, 87 रुपये करातनं, त्यातले 45 रुपये हे थेट किंवा डायरेक्ट टॅक्स मधनं, त्या 45 रुपयातले 22-23 रुपये कॉर्पोरेट मधनं, उरलेल्या 22-23 रुपयामध्ये सुद्धा ज्याला आता मी तुम्हाला वेगवेगळी उत्पन्नाची शीर्षक किंवा हेड्स ऑफ इन्कम सांगितली, त्याच्यामध्ये जे पीजीबीपी म्हणजे प्रॉफिट्स अँड गेन्स आहे त्याचा मोठा वाटा असतो. आता तुम्ही म्हणाल हे पण डायरेक्ट टॅक्सच आहे, हे भरणारे कमी आहेत, बरोबर आहे. पण ज्या प्रकारे एकूण आर्थिक आणि उद्योग जग काम करतं त्याच्यात हा कर सुद्धा आपल्या ग्राहकांवरच पास ऑन करण्याची पद्धत असते. आम्ही त्याला पोस्ट टॅक्स रेट ऑफ रिटर्न म्हणतो. म्हणजे करानंतर जो मला फायद्याचा जो दर मिळणार आहे तो किती हवा हे प्रत्येक जण ठरवत असतो. म्हणजे पुन्हा मगाचं उदाहरण जर घ्यायचं तर पार्लेजी इन्कम टॅक्स भरतं का? भरतं. परंतु पार्लेजी मधले शेअर होल्डर्स हा विचार करतात की हा इन्कम टॅक्सही कशा प्रकारे मी कस्टमर्सवर पास ऑन करू शकेन. म्हणजे पुन्हा भिकारी त्याच्यातलाही काही हिस्सा भरत असतो. सो जो उल्लेख केला जातो की 2% सगळं भरतात, त्या 2%चा माझ्या मते, ज्याला अगदी आपण कोअर सॅलरी इन्कम म्हणू, तर त्या पगारावर मिळणाऱ्या उत्पन्नाचा जो वाटा आहे तो माझ्या मते 100 रुपयात 10-12 रुपयेच असेल असं मला वाटतं. एक्झॅक्ट आकडे त्याचे एकदा बसून काढावे लागतील, पण तो नक्की सगळा नाहीये. त्यामुळे ह्या गैरसमजातून आपण बाहेर यायला पाहिजे की आपणच कर भरतो, सगळे बर्डन आपल्यावरच आहे. करेक्ट. आता त्याची दुसरी बाजू काय आहे की मग आम्हाला काय मिळतं? बरोबर, आपल्याला काहीच मिळत नाही. तर माझ्या मते तेही तेवढंच सत्य नाही. याचं कारण असं की आपण नीट विचार केला तर असं लक्षात येईल की आपल्या सरकारचे जे खर्च आहेत ते अतिशय मध्यमवर्गीय केंद्रित आहेत. मी उदाहरण देतो की अनेक वर्षापर्यंत आपल्याकडे शाळा, अस्पताळ, हॉस्पिटल या सगळ्या सेवा बऱ्यापैकी कमी दरात किंवा मोफतही होत्या, ज्याचा फायदा आपल्या आधीच्या पिढ्यांना झालेला आहे. आपल्या आधीच्या पिढ्यांनी तिथून शिक्षण मिळवलेलं आहे, औषधोपचार मिळवलेले आहेत, ज्यामुळे ते त्यांच्या उत्पन्नातनं बचत करू शकले, त्या बचतीची गुंतवणूक करू शकले. अर्थशास्त्रात ज्याला इन्व्हेस्टेबल सरप्लस म्हणतात, गुंतवणूक योग्य त्यांच्याकडे जास्तचं उत्पन्न राहिलं आणि त्यातून आता मी म्हणू शकतो की मी माझ्या मुलांना खाजगी शाळांमध्ये घालीन किंवा माझ्या मुलांना मी चांगल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये सेवा देईन. पण मग आता माझी गरज काय? आता माझ्याकडे गाड्या आल्यात त्यामुळे रस्तेही माझी गरज आहे. आता मला विमान प्रवास करायचा आहे त्यामुळे एअरपोर्ट ही माझी गरज आहे. मला अधिकाधिक चांगल्या सोयी. तर आता तुमच्या असं लक्षात येईल की सरकारचा अधिकाधिक होणारा खर्च हा या हार्ड इन्फ्रास्ट्रक्चरवर, म्हणजे रस्ते, बंदरं, एअरपोर्ट्स, मोबाईल सर्व्हिस, ह्या सगळ्यावर. तर तुमच्या असं लक्षात येईल की सरकारचा खर्च कुठे होतोय जर आपण पाहिलं तर त्याचे मोठे बेनिफिशियरीज, त्याच्यातनं मिळणारे लाभार्थी हे पुन्हा एकदा हा मध्यमवर्ग आणि अर्थात श्रीमंत वर्ग तर आहेच, जगात सगळीकडेच ते होतं. श्रीमंत आपापले हिस्सा काढतच असतात. त्यामुळे ह्या वर्गांनाच आजही सरकारी योजनांचा मोठा फायदा मिळत असतो. तो अप्रत्यक्षरित्या मिळतो, त्यामुळे आपल्या लक्षात येत नाही. पण मी नेहमी गमतीने म्हणतो की आपल्याकडे आज जर मुंबईत पोलीस दल खूप चांगलं काम करत असेल तर त्याचा फायदा हा रस्त्यावरच्या मजुराला नाही होणार आहे, त्याचा मलाच होणार आहे, कारण माझ्याकडे चोरून देण्यासारख्या गोष्टी आहेत. तर तसं जर उद्या एखादा 8 लेन हायवे बनवला तर त्याच्यावरनं कोणी हातगाडी नाही नेणार आहे, त्याच्यावरनं मी माझी गाडी नेणार आहे. सो या सगळ्याचे मला असं नाही म्हणायचंय की सरकार गरिबांसाठी काही करतच नाही किंवा काय काय, तो एक फार मोठा वेगळा अर्थशास्त्रीय विषय, मी त्यातला काही तज्ज्ञ नाही. पण मी करांपुरतं किंवा सरकारचं उत्पन्न आणि खर्च याच्यापुरतं एवढं सांगू शकतो की जे बोललं जातं की 2% लोकच अगदी त्या वराहाप्रमाणे सगळी पृथ्वी आपल्या नाकावर पेलून आहेत, तर असं काही नाही. राईट. आकडे तसं सांगत नाही. बरोबर. आता जे बजेटमध्ये नवीन प्रोव्हिजन झाले आहेत ऑन इन्कम टॅक्स, त्याने लोकांना दिलासा तर आहे, पण त्याचं फुल पिक्चर काय आहे? म्हणजे हाऊ आर दे गोइंग टू मॅनेज इट इफ दे आर गिव्हिंग कन्सेशन? सो कुठल्याही सरकारचा जो कर प्रणाली असते ती त्या सरकारच्या धोरणांशी मेळ खाणारी असते. देयर इज अ कन्व्हर्जन्स बिटवीन पब्लिक पॉलिसी अँड टॅक्स पॉलिसी. उदाहरण काय तर तुम्हाला माहिती आहे की सिगरेट्स आणि अल्कोहोलवरती सर्वाधिक टॅक्स असतो. का? कारण सरकारला असं वाटतं की ह्या काही चांगल्या गोष्टी नाहीत, तर ठीक आहे तुम्हाला ते करायचंच असेल तर तुम्ही करा, पण मग ऍटलिस्ट कर तरी जास्त. त्यामुळे अनेक वर्षापर्यंत आपल्याकडे जी डायरेक्ट टॅक्सची पद्धत होती त्याच्यात असं होतं की सरकारला काय हवं होतं. आता उदाहरण द्यायचं तर सरकारला असं वाटत होतं की नागरिकांनी बचत करावी आणि ती बचत केलेली
सुरक्षित ठिकाणी करावी. मग सगळ्यात सुरक्षित ठिकाण काय तर सरकार स्वतः. सो गव्हर्नमेंट इन्व्हेस्टमेंट्सवरती तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट असूनही त्याच्यावर तुम्हाला डिडक्शन्स. म्हणजे तुम्ही उदाहरणार्थ पीपीएफ किंवा एनएससी टाकलं तुम्हाला फायदे होते. हे झालं व्यक्तिगत पातळीवर. उद्योगांच्या पातळीवर असं होतं की तुम्ही जर का एखाद्या मागास भागामध्ये उद्योग करत असाल तर तिथून आलेला नफा हा करमुक्त. जसं मी तुम्हाला आता हिमाचल प्रदेशमधला बद्दी नावाचा एरिया आहे, दीव दमण आहे किंवा गोव्यात आहे. गोवा आपल्याला एक दिसणारा गोवा जो समुद्र काठाचा असतो तो वेगळा आहे, परंतु आतला गोवा काही प्रमाणात अजूनही मागास आहे. सो तिथे आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी जर तुम्ही उद्योगधंदे सुरू केले तर तिथनं मिळणारा नफा 100% करमुक्त होतो. काय आपल्याकडे मुळात खूप कर आहे हा गैरसमज आहे. त्याचं कारण असं की आपल्याकडे स्लॅब सिस्टीम, मी मगाशी तुम्हाला म्हटलं, पूर्वीचं मी तुम्हाला सांगतो ओल्ड टॅक्स रेजिम. ओल्ड टॅक्स रेजिम मध्ये 15 लाखानंतर 30% लागू होत. सो तुमचं उत्पन्न समजा जर 20 लाख रुपये असेल तर ओल्ड टॅक्स रेजिम मध्ये तुम्हाला लागू होणारा कर हा 3 लाखाच्या आसपास होता, जो 15%च वर्कआउट होतो तुमच्या एकूण उत्पन्नाचे. बरेचदा आमच्याकडे 30% टॅक्स आहे. नाही, 30% टॅक्स हा सगळ्यात हायएस्ट स्लॅबला आहे. त्यामुळे खालून वरपर्यंत जेव्हा तुम्ही जाता त्याचं ते ऍव्हरेज आउट होतो. इफेक्टिव्ह रेट जो आहे तो आपल्याकडे 15%च्या आसपास होता फॉर अ मिडल क्लास पर्सन. जो सॅलरीड टॅक्स पेयर क्लास आहे त्यांचे प्रॉब्लेम्स काय तुमच्या एक्सपिरियन्समध्ये? सॅलरीड किंवा पगारदार जो करदाता असतो ना त्याला एक तर सगळ्यात मोठी अडचण ही असते की त्याला काही वजावटी नाहीत. आता हे समजून घेऊया आपण थोडंसं. मुळात काय आहे की कराच्या कायद्यामध्ये तुम्हाला जे मिळतं ते तुमचं उत्पन्न आहे आणि त्यातून तुम्ही काय वजा करू शकता हे कायद्याने ठरवलं. सोपं उदाहरण मी तुम्ही म्हणालात तसं मी एका संस्थेमध्ये प्राध्यापक. मी त्या संस्थेत जायला आणि यायला रोज माझी गाडी वापरतो, पेट्रोल वापरतो, ड्रायव्हर ठेवलाय. आता हा खर्च माझा फक्त मला माझा पगार मिळवण्याच्या प्रक्रियेत होणारा खर्च आहे. पण कायदा म्हणतो नाही, पगाराच्या उत्पन्नातनं तुम्ही काय वजा करू शकता ते आम्ही सांगू आणि त्याच्यामध्ये तुम्ही गाडीवर करणारा खर्च हा येत नाही. सो अशा प्रकारे कायद्याने वेगवेगळे खर्च, कुठले खर्च वजावट घेता येईल आणि कुठले घेता येणार नाही हे ठरवलेले आहेत. पगारदार उत्पन्नातनं, पगाराच्या उत्पन्नातनं जवळपास काहीच वजा करता येत, ही त्यातली अडचण. खूप कमी कमी गोष्टी आहेत, जसं HRA किंवा हाऊस रेंट अलाउन्स सगळ्यांना माहिती, हा बराच काळपर्यंत होता. आता नव्या प्रणालीमध्ये HRA वर पण बऱ्याच मर्यादा आलेल्या आहेत किंवा तो कमी झालेला आहे. अजून काही छोटे 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 किंवा मी दरवर्षी जेव्हा बजेटच्या बद्दल वेगवेगळ्या चॅनलवर गप्पांमध्ये जातो, लेख लिहितो, तेव्हा मी दरवर्षी सांगत असतो की काही नाही तर कायद्याचं सुलभीकरण करा. म्हणजे काय, तर आता तुम्ही जर पगारदार असाल आणि तुमचा एम्प्लॉयर हा तुम्हाला तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी काही अलाउन्स देत असेल तर प्रत्येक मुलामागे प्रत्येक महिन्याला 200 रुपयाचा अलाउन्स हा तुम्ही करमुक्त मानू शकता. 200 रुपये. आपण कुठल्या जगात आहोत, शिक्षणावर खर्च काय आहे, 200 रुपयाचा काय, पण ते आहे. तर अशा काही अगदी फुटकळ गोष्टी सोडल्यात तर तुमचं जवळजवळ मिळणारा सगळ्याच्या सगळा पगार हा करपात्र होतो. ही पगारदार माणसाची सगळ्यात मोठी, आपण असं म्हणूया, ठुसठुस आहे. त्याच्यात आता त्यांनी 75,000 स्टँडर्ड डिडक्शन, तुम्हाला स्टँडर्ड डिडक्शन ही कल्पना समजून गेली पाहिजे. काही बाबतीत कायदा काय म्हणतो, सोडा ना, तुम्ही काय खर्च करताय त्याशी आम्हाला देणं घेणं नाही, आम्ही तुम्हाला ठोक 75,000 रुपये माफ करतो. तुमचा जो पगार असेल त्यातनं 75,000 रुपयाचा खर्च तुम्ही करताय असं आम्ही धरून चालतो, तेवढे वजा. उदाहरणार्थ तुम्हाला जर भाडं मिळत असेल तर तुम्हाला भाडं मिळतं त्याच्यावरती 30% ठोक रक्कम आम्ही तुमचं स्टँडर्ड डिडक्शन मानतो. तुम्ही 30% खर्च करा, करू नका, तुम्हाला वर्षभरात भाडं 5 लाख मिळालं, 1.5 लाख रुपये तुम्ही त्यातनं वजा करा. करपात्र उत्पन्न किंवा टॅक्सेबल इन्कम कॅल्क्युलेट करता. ठीक आहे. आत्ता ही जे ठोक वजावट आहे सॅलरीमधनं ती 75,000 आहे. मला व्यक्तिशः असं वाटतं, आता त्यांनी काय केलंय की सॅलरीची एक्झम्पशन लिमिट्स खूप वाढवलेले आहेत, ज्याचा अर्थात आपल्या सगळ्यांना फायदा होणार आहे. पण मला स्वतःला असं वाटतं की ही जी वजावटीची रक्कम आहे ती रक्कम ठेवण्याऐवजी टक्क्यात ठेवावी. त्याचं कारण काय आहे की एका लोअर डिव्हिजनल क्लर्कला सुद्धा पगार मिळतो आणि कंपनीच्या सीईओला सुद्धा पगार मिळतो. आता या दोघांच्याही पगारातली तफावत फार मोठी असते. तर
त्याला आणि त्या सीईओला या दोघांनाही 75,000 रुपयाचं ठोक खर्च होईल असं नसतं. सो ती काहीतरी टक्क्यात ठेवावी असं माझं मत आहे. आणि ही जी सगळी 200 रुपये 300 रुपये वगैरे ह्या सगळ्या प्रोव्हिजन्स काढून टाकाव्या असं माझं व्यक्तिशः मत आहे. ते नसताना त्यामुळे बहुतेक वेळेला काय होतं, जे खूप उच्च उत्पन्न गटातले आहेत माझ्याकडे नेहमी त्यांची कुरकुर असते की अरे आम्हाला खूप पगार मिळतो पण त्यातला टॅक्समध्ये जातो. तर त्याला आत्ताच्या स्टेजला तरी इलाज नाही. ती तशाच प्रकारची प्रणाली आपल्याकडे आहे. पण त्यांचं जे फ्रस्ट्रेशन आहे ते जस्टिफाईड आहे यू थिंक? बघा असं आहे की कर देणं हे आपल्याला दात काढण्यासारखं आहे. आपल्याला कधीच ते आवडत नाही. कोणत्याही माणसाला मी नेहमी गमतीने म्हणतो की माणूस कितीही राष्ट्रभक्त असला तरी कर द्यायची वेळ आली की तो कॅनडाचा सिटीजन होतो. त्याच्यामुळे कर द्यायला आपल्याला कोणालाच आवडत नाही. पगारदार माणसाने एवढा कर द्यावा नाही द्यावा हा ज्याचा त्याच्या दृष्टिकोनाचा प्रश्न आहे. मला स्वतःला तुम्ही विचाराल तर असं वाटतं की हो, उच्च उत्पन्न गटातल्या पगारदारांना खूप जास्त ते देत असतानाचं फ्रस्ट्रेशन आहे. काही प्रमाणात ते खरं आहे, काही प्रमाणात ते अतिशयोक्तीपूर्ण आहे. कारण मुळात हे जगभरातली ही कल्पना आहे की पगारदाराला का कर जास्त द्या. पगार ही गोष्ट एक स्थिर उत्पन्नातून येणारी. बरोबर, व्यवसाय करणारा जो आहे त्याचा आज धंदा चालला उद्या नाही चालला तर त्यानुसार त्याचं उत्पन्न बदलतं. मला जो पगार मिळतो तो मला स्थिर मिळतो. हा स्थिर उत्पन्न हे एका स्थिर समाजातच शक्य होतं. जेव्हा ओव्हरऑल सोसायटी हॅज स्टॅबिलिटी ग्रोथ, ओनली देन यू कॅन हॅव हाय सॅलरीज और ओनली देन सॅलरीज आर पॉसिबल. आणि त्यामुळे तशा प्रकारचा स्थिर समाज निर्माण करण्यासाठीची जी कॉन्ट्रीब्युशन आहे ती ह्या वर्गाने जास्त द्यावी हे त्याच्या मागचा तर्क आहे. आता हा तर्क भारतात प्रत्यक्षात येतो नाही येत, आपण देतोय ते कमी देतोय जास्त, हा ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनाचा भाग आहे. मी बोटं खूप दाखवली जातात एकमेकांकडे की हे लोक काहीच देत नाहीत पण ह्यांचा फायदा होतोय. आणि त्याच्यामध्ये खूप असे इंस्टाग्रामवर मी वगैरे व्हिडिओज बघितले आहेत की जे वेंडर्स आहेत, वडापाव विकणारे असतील किंवा वेगवेगळे धंदे करणारे असतील, ते इतके पैसे कमवत आहेत, त्यांचा इतका नफा होतोय पण त्यांना काहीच टॅक्स भरावा लागत नाही आहे. हे भरपूरदा डिस्कशनमध्ये येतं. त्याचा ऍक्च्युअल ट्रूथ काय आहे त्यामागे? तुम्ही वडापाव विका. तुम्हाला जर असं वाटतं की पाणीपुरीवाले आणि वडापाववाले खूप कमावत आहेत, टॅक्स भरत नाही, तुम्हाला कोणी अडवलंय विकण्यापासून? बरोबर. किंबहुना मूलभूत बाजाराचा हाच नियम आहे की जिथे जास्त उत्पन्न असतं त्या दिशेला जास्तीत जास्त वर्कफोर्स जातो आणि त्याच्यातून स्पर्धा निर्माण होते. हे तर क्लासिक कॅपिटलिझम. काय आहे की बरेचदा आपण सेल्स रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिट याच्यात गडबड करतो. बरोबर, एखादा वडापाववाला हा दिवसाला 25,000ची कमाई करतो म्हणजे त्याचं 30 दिवसाचं उत्पन्न हे 7.5 लाख रुपये आहे. आणि मग असे सगळी गणितं मांडणं सोपं असतं. पण ती कमाई करत असताना त्याला खर्च काय येतो? त्याला त्याचा एक खर्चाचा भाग हा इतर कुठल्याही व्यवसायानुसार त्यालाही कच्च्या मालाचा खर्च आहे, त्याच्याकडे माणसं ठेवलेत त्याचा खर्च आहे, काय त्याचे भांडी कुंडी आहेत, हे मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरच्या व्हेंडर्ससाठीचा खर्च हा म्हणजे आता हे काय हे कायदेशीरदृष्ट्या सिद्ध होणं कठीण आहे. परंतु आपल्याला माहिती आहे की हफ्ते आणि या सगळ्या प्रकारचेही खर्च भरपूर असतात. बरं, तुम्ही त्या माणसाचं राहणीमान जर पाहिलं तर तो बरेचदा आणि खास करून उत्तर प्रदेश किंवा मध्य प्रदेश किंवा ह्या सगळ्या उत्तरेकडच्या राज्यातून येणारे जे वर्कर्स किंवा अशा प्रकारचे आहेत ते 150-200 स्क्वेअर फीट मध्ये 6 माणसं राहतात, कुटुंब गावी आहे, त्यांचा नुसता गावाकडे जाणारा प्रवास हा सुद्धा खचाखच भरलेल्या डब्यात 48 तास काढले अशा. तर हे सगळं जेव्हा ते करतात तेव्हा त्यांची बचत होऊ शकते. तुम्ही हे करा. बरोबर. तुम्हाला एक मध्यमवर्गीय जीवनशैली हवी आहे आणि वडापाववाल्याचा सेल्स रेव्हेन्यू हवा आहे आणि पाणीपुरीवाल्याचा प्रॉफिट हवा आहे, तर इंग्रजीमध्ये म्हणतात ना, यू कांट हॅव द केक अँड ईट इट टू. पण ते टॅक्स भरत नाहीत हा पार्ट खरा आहे. आता काय आहे की ही इन्फॉर्मल इकॉनॉमी आपल्याकडे एक लक्षात घेऊ आपण की मोठी जेव्हा जागतिक संकट आली तेव्हा भारताची अर्थव्यवस्था का मजबूत राहिली. त्याचं कारण आपल्याकडे एक मोठी इन्फॉर्मल किंवा अनधिकृत हाही चुकीचा शब्द आहे, अनधिकृत इज अनऑथराइज्ड, पण ज्याला आपण इन्फॉर्मल इकॉनॉमी म्हणतो, अनऑर्गनाइज्ड इकॉनॉमी, असंघटित क्षेत्र, की ज्याच्यात तुमचे वडापाववाले पाणीपुरीवाले हे सगळे येतात. हे टॅक्स भरत नाहीत ह्यात बऱ्याच अंशी तथ्य, कारण ते वर्षानुवर्ष ते कॅशमध्येच त्यांना उत्पन्न होत होतं, कॅशमधनं खर्च होत होता.
तर त्यामुळे ते काही बरं त्यातले बहुतांशी अर्धवट शिकलेले किंवा अडाणी होते, त्यांना मुळात माहीतही नव्हतं की टॅक्स त्यांनी भरणं आवश्यक किंवा भरणं माहीत असेल तरी सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचणंही कठीण होतं. ह्या सगळ्या कारणासाठी हे टॅक्स भरत नाहीत किंवा नव्हते, हे बऱ्याच अंशी सत्य आहे, यात काही शंका नाही. पण मी तुम्हाला म्हटलं तसं की या असंघटित क्षेत्रामुळेच मग तो 96 सालचा बॉन्ड क्रायसिस असेल, रशियन क्रायसिस असेल, तो 2000 सालचा एनरॉन क्रायसिस असेल, .com बबल असेल, 2008 सालचा सबप्राईम क्रायसिस असेल, 2011-12 सालचा सोव्हरेन बॉन्ड क्रायसिस असेल, जगभरात या सगळ्या क्रायसिसनी उलथापालथ केली, पण भारताने रेझिलियन्स दाखवलं. याचं मोठं कारणही हा असंघटित क्षेत्र. आता मात्र असं हळूहळू व्हायला लागलेलं आहे की मोठ्या प्रमाणावर डिजिटल पेमेंट्स आल्यामुळे हे सोपं राहिलेलं नाही की हे टॅक्स न भरता राहतील. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की मी टॅक्स भरत नाही आणि मी टॅक्स रिटर्न भरत नाही, यात मोठा फरक असतो. शक्यता अशी आहे की वडापाववाला जेव्हा टॅक्स रिटर्न भरायला जाईल तेव्हा त्याला टॅक्स भरायला लागणारही नाही. त्याचं जर उत्पन्न, म्हणून मी म्हटलं की त्याला 50 लाख रुपये वर्षाला मिळतं, त्याचा अर्थ 50 लाख रुपये त्याचं उत्पन्न असेल असं नाही. कायद्यानुसार सुद्धा त्याचं उत्पन्न कमी असूच शकतं, कारण मी म्हटलं असं त्याला हे शेकडो वेगवेगळे खर्च आहेत. तर त्यामुळे पुन्हा एकदा भडक बटबटीत गोष्टी या सोप्या असतात. म्हणून मी म्हटलं की ज्या इंस्टाग्राम पोस्ट करणाऱ्यांना वाटतं की पाणीपुरीवाला करोडो कमवतोय आणि टॅक्स भरत नाही, त्यांनी उद्यापासून पाणीपुरी कशाला इंस्टाग्राम पोस्ट बनवायची. टॅक्सेस बद्दल बोललो, जीएसटीचा विषय आला नाहीये. दिस इज नॉट राईट, आपल्याला जीएसटी बद्दल बोलायचं आहे. सो खूप इंटरेस्टिंग आहे ही कॉन्सेप्ट. पेनसाठी जर तुम्हाला कुठला पेन घ्यायचा असेल, नॉर्मल बॉल पॉईंट पेन, 18% जीएसटी आहे, विच इज द सेम अमाऊंट ऑफ जीएसटी जो इन्शुरन्सवर लागतो. लॉजिक काय आहे यामागचं? मुळात गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा 2004 सालच्या विजय केळकर कमिटीपासून रेकमेंडेड आहे. मी असं नेहमी गमतीने म्हणतो की एक पॉलिटिकल पार्टी ही कायम जीएसटीच्या विरुद्ध राहिलेली आहे आणि ती म्हणजे ऑपोजिशन पार्टी. सो जो कोणी ऑपोजिशनमध्ये त्याने कायम त्याचा विरोध केला, जो कोणी सत्तेत आला त्याने कायम त्याचा पुरस्कार केला. फायनली 2017ला आपल्याकडे जीएसटी लागू झाला. आता जीएसटीच्या मागची कल्पना काय आहे? कल्पना ही आहे की वेगवेगळ्या सेवा आणि वस्तू यांचं उत्पादन, वितरण, विक्री, खरेदी ह्या सगळ्या एकमेकांच्यात गुंतलेल्या गोष्टी. त्यामुळे ह्याच्यावरचं कर प्रणाली ही सुद्धा एक सलग असेल तर चांगलं. जीएसटी येण्याआधी असं होतं की उत्पादनावर वेगळा कर होता ज्याला एक्साईज म्हणत असत, खरेदी विक्रीवर वेगळा होता ज्याला सेल्स टॅक्स म्हणत असत. त्यात पुन्हा ती खरेदी विक्री जर 2 राज्यांमध्ये होत असेल तर त्याच्यात आणखीन एक वेगळा कर होता ज्याला सेंट्रल सेल्स टॅक्स म्हणत असत. सेवेवर वेगळा कर होता ज्याला सर्व्हिस टॅक्स म्हणत असत. या सगळ्या गोष्टी एकमेकांच्यात अंतिमतः गुंतलेल्या असल्यामुळे या सगळ्यावर एक कर आणावा ही त्याच्या मागची कल्पना होती. आणि त्यातून जीएसटी आला. पण 17 साली जीएसटी आला तेव्हापासून काला जांबूनवरती वेगळा जीएसटी होता आणि काला जांबूनवर चांदीचा वरख लावला की वेगळा जीएसटी होता. सो अशा खूप साऱ्या गमती या जीएसटी मध्ये आधीपासून होत्या. कारण जीएसटी मध्ये जवळजवळ 10,000 वेगवेगळ्या वस्तू आणि त्याच्यावरचे कर आहेत आणि 300 वेगवेगळ्या सर्व्हिसेस आणि त्याच्यावरचे कर आहेत. आता याचं लॉजिक हे सरकार, माझ्या मते आत्ताच्या घडीला एकच लॉजिक काम करते, ते म्हणजे सरकारने कुठून ना कुठून रेव्हेन्यू मिळवून. इनडायरेक्ट टॅक्स मधला सोपा नियम असा असतो की ज्या साधारण एकमेकांसारख्या वस्तू असतील त्याच्यावर दर सारखा हवा, जेणेकरून भ्रष्टाचार कमी होतो. कल्पना कर की तुझं एक मिठाईचं दुकान आहे, तू कालाजामून आणि वरख लावलेला कालाजामून ठेवलंयस, मी अधिकारी आहे, मी आल्यावर म्हटलं नाही हा वेगळा आहे हा वेगळा आहे, तर तिथे भ्रष्टाचाराला आणि वादविवादाला वाव मिळतो. आजच्या घडीला जर प्रश्न विचारला तर मोठ्या उद्योग मल्टीनॅशनल्स वगळता फार कोणासाठी जीएसटीमुळे खूप सुलभीकरण झालंय असं म्हणता येणार नाही. सो जर आपण जगातल्या कर भरणाऱ्या टॉप 10 देशांची यादी घेतली त्यात भारत नाही आहे. पण जर आपण जे सगळे टॅक्सेस भरले जातात त्याची ॲडिशन केली तर आय जस्ट गिव्ह यू एक्झाम्पल. कमवत असाल तर इन्कम टॅक्स, इन्व्हेस्ट करत असाल तर STCG, LTCG, STT टॅक्स, प्रॉपर्टी घेतली तर स्टॅम्प ड्युटी, काही परदेशातून विकत घेतला तर कस्टम ड्युटी, रोड टॅक्स, एंटरटेनमेंट टॅक्स, एज्युकेशन सेस आणि स्वच्छ भारत सेस सारखे टॅक्सेस आहेत, ते सगळे ॲड केले तर आपण त्या टॉप 10 मध्ये येऊ का? अगदी प्रामाणिकपणे सांगायचं त्याचं उत्तर नाही देता येणार. त्याचं कारण असं की या सगळ्या तू आता वाचून दाखवलेल्या यादीतल्या प्रत्येक करांमध्ये कित्येक अशा तरतुदी आहेत, देर आर प्रोव्हिजन, सब प्रोव्हिजन, की ज्याचा परिणाम एक असा युनिफॉर्म नाही.
आपण लक्षात घ्यायला हवं की आपण जे वारंवार लहानपणापासून म्हणतो ती शाळेतली प्रतिज्ञा असते की वैविध्याने नटलेला देश आहे. तर आता वैविध्य जर का देशात असेल, तिथल्या भाषेत असेल, धर्मात असेल, पेहरावात असेल, रीती रूढी परंपरात असेल, वातावरणात असेल, शेतीमध्ये असेल, तर ते करांमध्येही असणारच. त्याची तुलना अशा एखाद्या देशाशी की जो आकाराने खूप छोटा आहे किंवा जिथे बऱ्यापैकी सामायिकीकरण आहे त्याच्याशी ही तुलना होऊ नाही शकत. फेब्रुवारी 2025 मध्ये आपलं युनियन बजेट प्रेझेंट झालं. त्याच्या त्या इन्कम टॅक्स बिलमध्ये आता असं प्रोव्हिजन येणार आहे की जे टॅक्स ऑफिसर्स आहेत ते लोकांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना ॲक्सेस करू शकतात. म्हणजे आता माझ्या मेलवर पण त्यांचं लक्ष असणार आहे का? व्हॉट डू यू थिंक? पहिली गोष्ट अशी की हे सरसकट लोकांच्या असं नाहीये. त्याच्यामध्ये अशीही एक गोष्ट आहे की जर त्यांना असं वाटलं की तुम्ही टॅक्स टाळतात, तुम्ही कर चुकवेगिरी करत आहात, तर ते तुमच्या VDS म्हणजे व्हर्च्युअल डिजिटल स्पेस मध्ये घुसू शकतात. अशा अर्थाचं ती प्रस्ताव आहे. माझ्या मते व्यक्तिशः मला असं वाटतं की निश्चितपणे हे योग्य नाही किंवा न्याय्य नाही. कारण एक प्रायव्हसी किंवा खाजगी काहीतरी एक आपली स्वतःची जागा असते आणि ज्याच्यामध्ये म्हणजे घरात तुम्ही म्हणू शकता की हे माझं बेडरूम आहे आणि ही माझी तिजोरी आहे, पण तुमच्या व्हॉट्सअप अकाउंटमध्ये तुम्ही म्हणू नाही शकत की हे व्हॉट्सअप अकाउंट हे फक्त आर्थिक व्यवहारांसाठी आणि हे व्यक्तिगत चर्चेसाठी. पण अजून एक मुद्दा लक्षात घ्यायची गरज आहे की गेल्या 8-10 वर्षामध्ये ज्या प्रकारे समाज बदलतोय, एक उदाहरणच द्यायचं झालं तर आज व्हॉट्सअप हा निव्वळ ठीक आहे, त्याच्यावरती वाटेल ते फॉरवर्ड होतात हे सत्य आहे, त्याच्यातनं अफवा पसरतात हे सत्य आहे, त्याचा अतिशय युजलेस आणि अकारण वापर होतो, या सगळ्या गोष्टी मान्य केल्या. पण आज मोठ्या प्रमाणावर आपल्या कामांसाठी व्हॉट्सअपचा वापर होतोय. प्रत्येकाच्या वर्क स्पेसची कमीत कमी 20-25 ग्रुप्स हे व्हॉट्सअपवर बनलेले आहेत. आणि हे फक्त व्हॉट्सअप झालं, अजून असं भरपूर. काय झालंय की आपली ज्याला डिजिटल फुटप्रिंट म्हणतात किंवा आपलं जे डिजिटल वास्तव्य आहे एखाद्या व्यक्तीचं, मग ते आर्थिक संदर्भात असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, भावनिक असेल, व्यक्तिगत असेल, हे आता खूप एकमेकांच्यात मिसळून गेलेलं आहे की डिजिटल काय आहे आणि नॉन डिजिटल काय. तर त्या पार्श्वभूमीवरती कायदेही काही प्रमाणात बदलणं किंवा काही प्रमाणात आपण असं म्हणू शकू की थोडेसे कडक होणं हे अपरिहार्य आहे. आपण जे इंटरनेट डिस्कशन्स बद्दल बोलतोय, सो तिथे एक शब्द फ्रेज भरपूर यूज केली जाते, टॅक्स टेररिझम. टॅक्स टेररिझम आहे तुम्हाला असं वाटतं? पुन्हा मी तेच म्हणेन की त्याला टेररिझम म्हणायचं का काय, ऑथॉरिटी म्हणायचं का काय, मला माहित नाही. पण हे खरं आहे की काही काळ मी पाहतो आहे ज्याच्यामध्ये टॅक्स ऑथॉरिटीज आर गेटिंग मोर अँड मोर अग्रेसिव्ह. तर ते त्यांचं जे आक्रमक वागणं आहे त्याचं कारण हे आता काही जणांचं म्हणणं असं आहे की सरकारचा प्रयत्न आहे की कमीत कमी टॅक्स चोरी करावी, टॅक्स चोरी व्हावी म्हणून ते आक्रमक आहेत. ह्या उलट काहींचं म्हणणं असं आहे की सरकार मिळेल त्या मार्गाने उत्पन्न मिळवायचा प्रयत्न करते म्हणून आक्रमक आहे. दोन्ही वादाचा मुद्दा आहे. पण मला एक असं लक्षात घ्या, मला असं वाटतं की ह्याच्या मुळाशी काय आहे की कुठल्याही समाजात चोर असणं हे समर्थन नाहीये चोरीचं, परंतु हे मान्य करून आपण जर अशा प्रकारचे प्रयत्न करायला लागलो की काय वाटेल ते झालं तरी चोरीच होऊ देणार नाही, तर त्याच्यामध्ये मात्र ओल्याबरोबर सुक्याबरोबर ओलं जळायची शक्यता जास्त असते. तर आता काय होतंय की सरकारचा पवित्रा असा आहे की आम्ही इतके कठोर कायदे आणू की कोणाला टॅक्सची चोरी करताच येणार. आता त्या प्रक्रियेत निरपराध किंवा जे चोरी आयदर करतच नाहीत किंवा जे अगदी मामूली छोट्या मोठ्या गोष्टी करतात त्यांना त्रास खूप भोगायला लागतोय. आणि एवढं करून चोरी थांबली का तर ती थांबतच नाही. तर माझ्या मते जो टॅक्स टेररिझम ही फ्रेज वापरली जाते त्या अनुषंगाने सगळ्यात जास्त सत्य. आणि मग काय होतंय, सरकारचं लंबकासारखं होतं ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत. म्हणजे एंजल टॅक्स नावाची कल्पना जर कदाचित माहिती असेल, ज्याच्याबद्दल झोमॅटोच्याही सीईओने खूप वर्षापूर्वी ट्विट केलं होतं की त्याच्यात असं होत होतं की नवउद्यमींसाठीचा जो कायदा आहे तो एका पॉइंट ऑफ टाइमला एवढा स्ट्रिक्ट झाला की ज्याने नवउद्यमींना त्रास व्हायला लागला. आत्ताच्या बजेटमध्ये ती प्रोव्हिजन पूर्ण काढल्यामुळे आता ती एक मोठी लूपहोल तयार झाली की ज्याचा गैर लोक फायदा घेतील. तर तो असा सारखा लंबक सरकारचा इकडून तिकडे जात असल्यामुळे माझ्या मते टॅक्स टेररिझम हा लोकांना चिमटा बसतोय.
राईट. टॅक्स पेयर्सची एक कंप्लेंट ही पण असते की आम्ही पैसे देतोय सरकारला आणि सरकार ते पैसे घेऊन फुकट योजनांमध्ये घालवत आहेत, जिथे फुकटामध्ये लोकांना पैसे दिले जात आहेत. हा खूप वारंवार येणारा चर्चेचा विषय आहे. यावर तुमचं काय मत आहे? नाही, मला असं वाटतं की मी मगाशी हे बोललो की फुकट हा एक थोडासा फ्लॅशी शब्द आहे, परंतु सरकारने कल्याणकारी योजनांवर कायमच खर्च करणं अपेक्षित असतं. आता त्याचे लाभार्थी बदललेले आहेत. पुणे एकीकडे आपण लाभार्थी होतो आणि आता वेगळा वर्ग लाभार्थी झालाय. हा एक मोठा फरक आहे. दुसरा मोठा फरक असा आहे की पुणे एकीकडे हा जो खर्च होता हा जास्त रचनात्मक होता. म्हणजे मी म्हटलं तसं की बहुधा करून 70 ते 80% शालेय विद्यार्थी हे सरकारी शाळांमधून शिकले बिटवीन 1950 to 1980. बरोबर की म्हणजे त्याच्यावर सरकारचा खर्च होतो. आता जो खर्च होतोय तो आता हे भ्रष्टाचार टाळण्यासाठी केलं जातंय असं म्हणतात, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणतात, पण आता जो खर्च होतोय तो काय लाडकी बहीण, लाडका भाऊ, हे ते वगैरे अशा स्वरूपाच्या मुफ्त अन्न वगैरे. तर ही तात्पुरती मलमपट्टी आहे. रचनात्मक सुधारणा करून त्याच्यावर खर्च व्हायला हवा. मग भले ते फुकट त्या माध्यमातून भले, जसं माझ्या आजोबांना फुकट शिक्षण मिळालं तसं फुकट शिक्षण मिळालं तरी हरकत नाही, रादर दॅन कोणाच्या तरी हातात उचलून 3,000 रुपये महिना देण्यापेक्षा. किंवा आज तुमच्या शेतीची अवजारं, बी बियाणं, खतं या सगळ्यांवरचा जीएसटीचा जो ओझा आहे ते तुम्ही कमी करा आणि मग शेतकऱ्याला रोख रक्कम देण्याची आवश्यकता राहणार. तर रचनात्मक बदल घडवण्याऐवजी पैसेच देत राहण्याची जी मानसिकता आहे त्यातून एका बाजूला काही लोकांना वाटतं की यांना सगळं फुकट मिळतं आणि त्यांना तर ते मिळतच नसतं किंवा त्यांना तर त्याचा तेवढा फायदा होतच नसतो. असा एक प्रकारचा विरोधाभास निर्माण झाला. बरोबर. तुम्ही शेतीचा विषय काढला म्हणून ॲग्रिकल्चरल इन्कमवर नाही आहे टॅक्स आपल्याकडे आणि श्रीमंत शेतकरी ऑफकोर्स आपण जे शेतकरी ज्यांना ॲक्च्युली प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्याबद्दल नाही बोलत आहेत, पण जे श्रीमंत शेतकरी आहेत त्यांच्यावर तुम्ही का कर लावत नाही आहेत असे पण प्रश्न विचारले जातात. कसा तो नाही, बरोबर प्रश्न आहे. फक्त त्याच्यातला मुद्दा एवढाच होतो की पुन्हा दिवाणखान्यातल्या चर्चांमध्ये असं येतं की शेतकऱ्याला फुकट मिळतं आणि मतं मिळवण्यासाठी म्हणून नेते शेतकऱ्यांना करमाफी देतात. हे दोन्ही गोष्टी खोट्या आहेत. त्याचं कारण असं की तुम्ही उद्या 20 लाख 25 लाखाची मर्यादा ठेवलीत आणि जर शेतीच्या उत्पन्नावर कर आणलात तर या देशातले 99% 95% शेतकरी त्याच्या बाहेर असणार आहेत. ते कशासाठी मत नाही देणार? आज शेतीवर कर नाही याचा फायदा घेणारा सर्वात मोठा वर्ग श्रीमंतच आहे. तो काही गरीब शेतकऱ्याचा नाहीये. आज शेती एवढा भयानक बेभरोशाचा दुसरा व्यवसाय नाही की ज्याच्यामध्ये तुम्हाला एका बाजूला हवामानाची अनिश्चितता असते, दुसऱ्या बाजूला करांची अनिश्चितता असते. तुमचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर झालं तर सरकार निर्यात बंदी लागतं, त्यामुळे तुम्हाला निर्यातीतनं पैसे मिळू शकत नाहीत. तुमचं उत्पन्न खूप कमी झालं तर सरकार आयातीला प्रोत्साहन देतं, त्याच्यामुळे तुम्हाला भाव चांगले मिळू शकत नाहीत. ह्या सगळ्या परिस्थितीनं जो शेतकरी शेती करत असतो तो मुळात करमुक्त उत्पन्नाच्या पलीकडे जातो की नाही हा पहिला प्रश्न. तर त्यामुळे शेती उत्पन्नावर कर लादलाच जावा, फार तर त्याची बेसिक एक्झम्पशन लिमिट वाढवली जावी आणि त्या केसमध्ये ह्या देशातल्या 99-95% शेतकऱ्यांना काहीही फरक पडणार नाहीये. ना ते त्याच्या विरुद्ध जातील, पण ज्या 1.5-2% फरक पडणार आहे तेच या सगळ्या राजकीय वर्गाचे लाभार्थी आहेत आणि त्याच्याशी त्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. मग त्यात राजकारणी असतील, नोकरशाह असतील, उद्योजक असतील, त्यात त्यांचे हितसंबंध आहेत आणि म्हणून तो येत नाही. चित्र असं रंगवलं जातं की शेतकऱ्यांमुळे शेती उत्पन्नावर कर. हे चित्र खरं नाही. श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत आणि गरीब अजून गरीब होत आहेत, हा प्रचलित समज आहे. त्याच्यामध्ये जे मिडल क्लास आहेत, मध्यमवर्गीय आहेत, त्यांची कुचंबणा होत आहे. जर आरोग्य, शिक्षण या गोष्टी आता खाजगी होत आहेत तर त्या मध्यमवर्गीयांना काय मिळत आहे? श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होत आहेत का, तर याच्याबद्दल खूप सारी आकडेवारी आहे आणि ते बऱ्याच अंशी तथ्य आहे. आता आरोग्य, शिक्षण यासारख्या सेवा खूप महाग झाल्यात हे तर पूर्णतः सत्य आहे. किंबहुना मध्यंतरी मी एक फार चांगलं ट्विट वाचलं होतं की एव्हरी मिडल क्लास फॅमिली इज 1 हॉस्पिटल बिल अवे फ्रॉम पॉवर्टी. कुठल्याही मध्यमवर्गीय कुटुंबाला एक जर हॉस्पिटल बिल परवडलं नाही तर ते अचानक गरीब या क्षेत्रात जाऊ शकतात, या सदरात जाऊ शकतात. तर हे खरं आहे की या सुविधा सगळ्या महागलेल्या आहेत, पण त्याचबरोबर असं आहे टोलही भरायला लागतोय, हाही मुद्दा बरोबर आहे.
पण त्याचबरोबर ह्या सगळ्याबरोबर असं काय होतंय माहितीये का, की हे थोडेसे वरवरचे मुद्दे होते. तुम्ही उदाहरणार्थ विचारलं की मध्यम वर्गाला काय मिळेल, तर माझं असं म्हणणं आहे की पहिली तर आपण सरकार कुठे खर्च करतोय पाहिलं आहे. उदाहरणार्थ सरकारचा एक मोठा हिस्सा हा कर्जाच्या परतफेड आणि व्याजात जातो. कर्ज कशासाठी घेतली जातात, तर त्याच्यातली मोठ्या प्रमाणावरची कर्ज ही रस्ते, असलेले रस्ते दुपदरी करा, चौपदरी करा, मग एक्सप्रेसवे बनवा, मग तो आणखीन जोरात धावणारा बनवा, मग त्याचं डांबरीकरण करा. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर हे खूप वेळा पाहायला मिळतं की आधी कच्चा रस्ता, मग तो डांबरी होतो, मग डांबरीचे पेवर ब्लॉक्स येतात, मग ते उखडून येतात, मग त्याची रिपेअर झालं की ते परत कॉन्क्रिटायझेशन होतं. सो ह्याच्यावरती आपण भरपूर खर्च करतो. बंदर, एअरपोर्ट ह्या सगळ्यावर करतो आणि आपल्याला असं वाटतं की हा सगळा विकास आहे. तर मध्यम वर्गाला हे आधी लक्षात घ्यायची गरज आहे की आपल्याला हवंय काय, आपल्याला सरकारकडून काय हवंय. आज आपण शिक्षण स्वतःच्या पैशातून देऊ शकू इतपत उत्पन्न गटात पोहोचलेले आहोत. इन्शुरन्सवर जीएसटी भरल्यानंतर सुद्धा आपण इतपत इन्शुरन्स घेऊ शकतो की आपल्याला आरोग्याचे मोठा फटका बसणार नाही. तो नाही घेतला तर मी मगाशी म्हटलं तसं वी आर वन बिल अवे फ्रॉम पॉवर्टी, किंवा कोविड सारख्या परिस्थितीमध्ये आपली परिस्थिती जिकिरीची होऊ शकते. पण आपल्याला ह्याच्या पलीकडे काय हवंय ह्याचा जर विचार केला तर मग कदाचित तू म्हणतेस त्या प्रश्नावर जास्त सविस्तर विचार करता येईल. तो विचारच आत्ता नाहीये. त्यामुळे हे सगळं खूप वरवरचं होतं असं मला व्यक्तिशः वाटतं. हे कदाचित ऐकायला गमतीचं वाटेल, पण मी असं गमतीने म्हणतो की स्वातंत्र्य लढ्यातली सगळ्यात मोठी जी मोहीम होती ती सेल्स टॅक्सची होती. ती म्हणजे दांडी यात्रा. ती शेवटी मिठावरच्या कर म्हणजे सेल्स टॅक्सच होतं. किंवा अमेरिकेच्या स्वातंत्र्यातली जी मोठी घटना बॉस्टन टी पार्टी मानली जाते ती करांशी निगडीत होती. याचं कारण असं की त्या काळामध्ये कर किंवा त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे पैशाचा विनियोग हे सर्वसामान्यांच्या, किंवा आपण असं म्हणू की जे जनमत बनवतात, पॉप्युलर ओपिनियन जिथून निर्माण होतं, त्या लोकांच्या कक्षेमधले हे विचाराचे मुद्दे होते. आज दुर्दैवाने असं आपण पाहिलं तर आपल्या नेहमीच्या चर्चेमध्ये चर्चा दूरची गोष्ट झाली. आपल्याला माहिती तरी किती आहे? आपल्याला माहिती आहे की शिक्षणावर आपला खर्च काय होतोय, सरकारी खर्च किती आहे गेल्या 5 वर्षातला? आपल्याला माहितीच नाहीये. सो आपल्याला हे माहिती नाही, चर्चा ही दूरचीच गोष्ट झाली. आपल्या जाणीवेतच काय नेणीवेतही नाही. इट्स नॉट इन आवर कॉन्शियस, इट्स नॉट इन आवर सबकॉन्शियस. आपली माध्यमं याच्याबद्दल प्रचंड उदासीन आहेत. तासन तास आपण अमुक ठिकाणी दंगल आणि तमुक ठिकाणी भावना दुखावल्या आणि मग अमक्याचं विधान आणि ह्याच्यामध्ये घालवतो. पण आपण गावामध्ये कचरा किती होतो आहे आणि मग त्याच्या निवारणासाठी लोकल बॉडीने काय केलं, महापालिकेने नगरपालिकेने काय केलं ह्याच्यावर ते घालवत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की याबद्दल जर जागृती हवी असेल तर किमान प्रत्येकाने एकदा तरी indiabudget.nic.in वर जाऊन बघावं की हे सरकार पैसे कुठे खर्च करते. तसंच महाराष्ट्र सरकारचं आहे, तसंच महापालिकेचं आहे. बाकी सगळं सोडून द्या. आत्ता परवाच्या दिवशी विद्यापीठाचा अर्थसंकल्प, तर विद्यापीठ कुठे खर्च करतोय? विद्यापीठाने अर्थसंकल्प कसा, मुंबई विद्यापीठाबद्दल मी बोलतोय, आणि सगळ्या विद्यापीठांचे अर्थसंकल्प येतात. पण विद्यापीठात शिकणारी मुलं आणि मुली असतील तरी सुद्धा पालकांना त्याच्यामध्ये काहीच स्वारस्य नाही. तेव्हा ह्यातून जर आपण बाहेर आलो आणि इफ वी डिस्कस व्हॉट मॅटर्स, ज्याचा खरंच परिणाम आपल्या जीवनावर होतो त्याच्याबद्दल जर आपण थोडीशी चर्चा केली तर माझ्या मते ह्या सगळ्या चर्चा जास्त सखोल आणि जास्त समजून होऊ शकतात. खरंय. जेव्हा आपण हे डिस्कशन सुरू केलं तेव्हा माझ्या मनात पण खूप ते वरवरचे विचार होते, पण तुझ्याशी बोलल्यानंतर मला आता जाणवतंय की गोष्टी खूप जसं दिसतं तसं नसतं. ते तुझ्यासारखं तुझ्या दर्शकांनाही अधिकाधिक जाणवावं अशी माझी शुभेच्छा. खूप इन्साइटफुल होतं हे डिस्कशन. तुमचे खूप खूप धन्यवाद. वेळ काढून आलात इथे आणि आमच्या HBTच्या ऑडियन्सेसना खूप छान माहिती दिलीत, सिम्प्लिफाय केलीत, ते खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यानंतर आपण आर्थिक साक्षरतेवर आणि आपल्या आर्थिक वागण्यावर जास्तीत जास्त बोलू अशी अपेक्षा करूया. नक्की. थँक्स.